हॅलो फ्रेंड्स, इव्हा एज्युकेशन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी उमेश बागरूत आज आपणासमोर वेब लेक्चर सिरीजमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेरिंगबद्दल अभ्यासपूर्ण तांत्रिक माहिती सांगणार आहे. या ऑनलाईन एज्युकेशनचा फायदा इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, व्होकेशनल, टेक्निकल तसेच ITIच्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. ही तांत्रिक माहिती स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. यातील स्केचेस ह्या फील्ड प्रॅक्टिससाठी माहितगार आहेत. तर मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करूया. धन्यवाद. सिंगल फेज मोटरमध्ये निर्माण होणारे दोष, त्यांची चाचणी व दुरुस्ती. सिंगल फेज मोटरमध्ये सर्वसाधारण जे दोष येतात त्यामध्ये अर्थ फॉल्ट, ओपन फॉल्ट, शॉर्ट सर्किट फॉल्ट आणि रिव्हर्स फॉल्ट हे दोष येतात. अर्थ फॉल्ट याचा अर्थ असा की मोटरची बॉडी ही अर्थला कनेक्टेड असेल, जी डिझायरेबल म्हणजे आवश्यक गोष्ट नाही. त्यामुळे मानवाला शॉक लागू शकतो. ओपन सर्किट फॉल्ट म्हणजे करंट वाहणाऱ्या ज्यामुळे फ्लक्स निर्माण होतो अशा कंडक्टर्समधनं किंवा वायर्समधनं करंट वाहणं हा थांबलेला असेल, कारण कॉन्टॅक्ट्स ओपन असतील, ब्रेक झालेले असतील, तो ओपन सर्किट फॉल्ट. शॉर्ट सर्किट फॉल्ट म्हणजे दोन वायर्स, कंडक्टर्स किंवा जेथील रेझिस्टन्स हा 0 पातळीवर आलेला असेल, तिथून हेवी करंट वाहत असेल, तो म्हणजे शॉर्ट सर्किट फॉल्ट. रिव्हर्स फॉल्ट म्हणजे पोलचं जे स्ट्रक्चर आहे, ज्यामुळे रोटर फिरण्याकरता पोलॅरिटी तयार होते, त्यामध्ये गडबड झाली असेल, चुकीचे कनेक्शन झाले असतील किंवा उलट झाले असतील, अशा पद्धतीचा फॉल्ट म्हणजे रिव्हर्स फॉल्ट. हे सर्व फॉल्ट पाहण्या अगोदर हे फॉल्ट ज्या कोणत्या टूल्सनी चेक केल्या जातात त्या टूल्सबद्दल एक धावता आढावा घेऊ. अर्थात यामध्ये जे हे टूल्स दाखवले त्यापेक्षा आणखी कितीतरी अनेक टूल्सचा या टेस्टिंगसाठी म्हणजे अर्थात रिपेरिंगसाठी किंवा परत आणखी खोलात जाऊन जर विचार केला तर मेंटेनन्ससाठी या गोष्टीचा फायदा होतो. सर्वप्रथम आपण पाहतो आहे लेफ्ट हँड साईडला जी फिगर आहे ती म्हणजे टेस्ट लॅम्प, आणि राईट हँड साईडला जी फिगर दाखविली आहे ती आहे सिरीज टेस्ट लॅम्प. बरेचदा या दोन शब्दामध्ये कन्फ्युजन केले जाते, टेस्ट लॅम्प आणि सिरीज टेस्ट लॅम्पमध्ये. टेस्ट लॅम्पला सिंपल होल्डर, त्यामध्ये फिलामेंट बल्ब आणि त्याला फक्त सप्लाय देण्याकरता 2 वायर्स इतकंच सामुग्री उपलब्ध असते. ते 2 वायर्स सप्लायच्या सॉकेटमध्ये टाकतात. न्यूट्रल आणि फेज, जर DC सप्लाय असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या बल्बला मिळून बल्ब प्रकाशमान होतो. या टेस्ट लॅम्पचा उपयोग फक्त सप्लायची अव्हायलेबिलिटी चेक करण्यासाठी होतो. म्हणजे बरेचदा सर्किटमध्ये असं होते की सप्लाय बोर्डावरती सप्लायच नसतो आणि इकडे बाकी आपलं सर्व सर्किट बंद पडलेलं असते. म्हणून कोणतंही टेस्टिंग सुरुवात करताना बोर्डावरती सप्लाय चेक करण्याकरता टेस्ट लॅम्प हा सर्वात सोपा मार्ग आहे. अर्थात तुम्ही त्या टर्मिनलवरती मल्टीमीटर किंवा व्होल्टमीटरच्या द्वारे व्होल्टेजसुद्धा चेक करू शकता. जे रेकमेंडेड व्होल्टेज आहे ते त्या मीटरवरती दिसेल तरी आपल्याला हे लक्षात येऊ शकते की सप्लाय बरोबर आहे. परंतु टेस्ट लॅम्पद्वारे ज्या वेळेस आपण टेस्टिंग करतो त्याद्वारे एक निष्कर्ष असा निघतो की फेज आणि न्यूट्रल हा व्यवस्थित आहे.
राईट हँड साईडला जी फिगर दाखवली ती सिरीज टेस्ट लॅम्पची आहे. सिरीजला मराठीमध्ये एकसर जोडणी आपण असं म्हणतो. यालासुद्धा इनपुटला सिंगल फेज AC सप्लाय दिलेला असतो, परंतु यामध्ये 2 टेस्टिंग लीड काढलेले असतात. त्या 2 टेस्टिंग लीड म्हणजे जिथपर्यंत त्या लीड्सचा कॉन्टॅक्ट होत नाही तिथपर्यंत हा बल्ब लागत नाही. या बल्बच्या लागण्याचे 3 इंडिकेशन्स असतात. एक तर बल्ब जास्त प्रखर लागेल, नंबर 2 बल्ब डीम लागेल, नंबर 3 बल्ब लागणार नाही. आपण काय टेस्टिंग करायला जातो आहे त्यानुसार या बल्बचं रीडिंग आपल्या फायद्याचं आहे की ते दोष दाखवणार आहे हे लक्षात येऊ शकते. उदाहरण द्यायचं झालं तर कंडक्टरचं सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्टिंग करत असता बल्ब हा प्रखर लागायला पाहिजे, म्हणजे कंडक्टर योग्य आहे. रेजिस्टन्सचं सिरीज टेस्ट लॅम्पनी टेस्टिंग करत असताना बल्ब हा डीम लागायला पाहिजे, तर रेजिस्टन्स चांगला आहे. इन्सुलेटरचं सिरीज टेस्ट लॅम्पनी टेस्टिंग करत असताना बल्ब अजिबात लागायला नाही पाहिजे, तर इन्सुलेटर किंवा इन्सुलेशन हे चांगल्या स्थितीमध्ये आहे असा आपण निष्कर्ष काढू शकतो. परंतु कंडक्टरचं टेस्टिंग करत असताना बल्ब डीम लागला तर तो अर्थफॉल्ट झाला. कंडक्टरचं टेस्टिंग करत असताना बल्ब अजिबात लागला नाही तर तो ओपन सर्किट फॉल्ट झाला. रेजिस्टन्सचं टेस्टिंग करत असताना जर सिरीज टेस्ट लॅम्पचा बल्ब ब्राईट लागला तर तो शॉर्ट सर्किट फॉल्ट आहे. रेजिस्टन्सचं टेस्टिंग करत असताना जर बल्ब अजिबात लागला नाही तर तो ओपन सर्किट फॉल्ट आहे. इन्सुलेटरचं सिरीज टेस्ट लॅम्पनी टेस्टिंग करत असताना बल्ब ब्राईट लागला तर तो शॉर्ट सर्किट फॉल्ट आहे. आणि इन्सुलेटरचं सिरीज टेस्ट लॅम्पद्वारा कंटिन्युटीचं टेस्टिंग करत असताना जर तो डीम लागला तर तिथे अर्थ फॉल्ट आहे असा निष्कर्ष निघतो. अशा प्रकारे टेस्ट लॅम्प व सिरीज टेस्ट लॅम्प याचे टेस्टिंगचे उपयोग लक्षात घेऊन योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. त्यानंतर ज्या फिगर दाखवलेल्या आहेत त्या डिजिटल मल्टीमीटरच्या. मल्टीमीटरमध्ये 2 पार्ट आहेत, ॲनालॉग आणि डिजिटल. ॲनालॉगमध्ये स्केल असते व तिथे पॉइंटर असते. डिजिटलमध्ये डिजिट्स दिसतात. अर्थात लेफ्ट हँड साईड फिगरमध्ये डिजिटल मल्टीमीटरचे विविध पार्ट्स आणि स्केल सिलेक्शन हे दाखवलेलं आहे. एक सिलेक्टर नॉब असतो, त्यानुसार मल्टीमीटर याचा अर्थ असा आहे ते मीटर ॲमीटर, व्होल्ट मीटर, फ्रिक्वेन्सी मीटर, ओहोम मीटर म्हणून आपल्याला वापरायचं असेल त्यानुसार सिलेक्टर नॉब तो सिलेक्ट केला जातो, त्याची स्केल सिलेक्ट केल्या जाते व आपण त्याच्या टेस्टिंग लीड कुठे जिथे टेस्ट करायचं आहे तिथे वापरून आपण टेस्टिंग घेऊ शकतो. राईट हँड साईडला मल्टीमीटरच्या 2 सॉकेटमध्ये टेस्टिंग लीड इन्सर्ट करून 2 टेस्टिंग लीड दाखवलेल्या आहेत. त्यानंतरचं मीटर आहे क्लिप ऑन मीटर. क्लिप ऑन मीटरला आपल्याला सोप्या भाषेत असं म्हणता येईल की हे प्रत्यक्ष करंट वाहत असताना रीडिंग घेण्याचं ॲमीटर आहे. ॲमीटर हे सर्किटमध्ये नेहमी सिरीजमध्ये जोडावं लागते. तर व्होल्ट मीटर हे व्होल्टेज मोजण्याकरता पॅरलल म्हणजे ॲक्रॉसमध्ये लावावं लागते. परंतु क्लिप ऑन मीटरद्वारा त्याचा समोरचा जॉ एका बटनाद्वारे ओपन केला जातो. ज्या कंडक्टरमधनं करंट वाहत असतो त्याच्या बाजूला तो जॉ इन्सर्ट केला जातो व या डिजिटल मीटरवरती आपल्याला रीडिंग मिळते. या करंटच्या रीडिंगचा फायदा रेटेड करंट आहे, ओव्हर करंट आहे की त्या कंडक्टरमधनं करंट नाही आहे याची प्रायमरी माहिती घेण्यासाठी होतो. त्यानंतर राईट हँड साईडला जी फिगर आहे ती म्हणजे लाईन टेस्टर. या लाईन टेस्टरचा उपयोग सप्लायमधील किंवा वायरमधील
कंडक्टरमधील फेज चेक करण्यासाठी होतो. याची कार्यपद्धती अशी आहे. लाईन टेस्टरचं जे मेटलचं टीप आहे ते कंडक्टर किंवा कंडक्टिंग पॉईंटवरती ठेवतात. त्याची दुसऱ्या बाजूला जी असलेली मेटल कॅप आहे त्यावरती बोट ठेवायचं असते व आपल्या शरीराच्या मार्फत ग्राउंडशी ते सर्किट कंप्लीट होते. यामध्ये इंडिकेटिंग निऑन लॅम्प असतो. त्याच्या सिरीजमध्ये हाय रेजिस्टन्स असतो. त्या हाय रेजिस्टन्समुळे खूप जास्त करंट वाहत नाही. लाईन टेस्टरमध्ये व्होल्टेज ड्रॉप होते, परंतु फेज तिथे अव्हायलेबल आहे याचं आपल्याला इंडिकेशन मिळते. त्यानंतर मेगर हे इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी वापरतात. या आकृतीमध्ये लेफ्ट हँड साईडला हँड ड्रिव्हन मेगर दाखविलेला आहे. हाताने हँडल फिरून कॉईल ही परमनंट मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट केल्या जाते. EMF जनरेट केला जातो व त्याचे टेस्टिंग लीड्स जिथचं इन्सुलेशन टेस्ट करायचं आहे तिथे कनेक्ट केले जातात. त्या सर्किटमधनं करंट वाहतो की न वाहतो त्यावरनं या मेगरच्या रिडिंगवरनं इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण ठरवू शकतो. राईट हँड साईडला स्केल दाखविलेली आहे. ही मल्टीमीटरवरती ॲनालॉग मल्टीमीटरवरती असलेली स्केल आहे. ज्याच्याकरता आपण नॉब सिलेक्ट केला असेल, व्होल्टेज असेल तर व्होल्टमीटरची स्केल मोजावी, करंट असेल तर ॲमीटरची स्केल मोजावी, रेजिस्टन्सचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर ओहम मीटरची स्केल आपण लक्षात घ्यावी. आता आपण प्रत्यक्ष फॉल्ट पाहण्याकरता सुरुवात करू. सर्वप्रथम ग्राउंड दोष, यालाच इंग्रजीत अर्थ फॉल्ट असे सुद्धा म्हणतात. जेव्हा मोटरची बॉडी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येते तेव्हा मोटरची वाइंडिंग अर्थ झाली असे म्हणतात. म्हणजेच मोटरला सप्लाय दिला जातो. तो सप्लाय लीड्सद्वारा म्हणजे वाइंडिंगला कनेक्शन दिलेल्या वायर्समार्फत वाइंडिंग केलेल्या तारांमधनं सर्क्युलेट होऊन फ्लक्स निर्माण होण्याकरता वापरला गेला पाहिजे. परंतु तो करंट त्या वाइंडिंगच्या टर्न्समधून सर्क्युलेट न होता जर बॉडीमधून अर्थकडे जात असेल तर तो झाला ग्राउंड फॉल्ट. त्यामुळे एखाद्याने याला स्पर्श करताच म्हणजे मोटरला स्पर्श करताच शॉक लागतो. याचे काही सामान्य कारणं आहेत ती अशा प्रकारे आहेत. फ्रेमला एंड प्लेट जोडण्यासाठी जे बोल्ट्स वापरले असतात ते लोखंडाचे असतात म्हणजे कंडक्टिंग असतात. त्याचा संपर्क जर वाइंडिंगशी आला तर मोटरमध्ये ग्राउंड दोष निर्माण होऊ शकतो. नंबर 2, स्लॉटच्या तोंडाशी असलेल्या लॅमिनेशनमध्ये वाइंडिंग वायर अडकल्यामुळे तसेच वाइंडिंग करत असताना इन्सुलेशनच्या बाजूला स्लॉटमुळे सरकल्यामुळे किंवा वाइंडिंग करत असताना इन्सुलेशन तुटल्यामुळे हा दोष निर्माण होतो. सेंट्रिफ्युगल स्विच जो स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचा किंवा कॅपॅसिटर मोटरचा नेसेसरी पार्ट आहे त्याचा एंड प्लेटशी जर संबंध आला असेल, सर्किट कनेक्ट होत असेल तरीसुद्धा हा फॉल्ट निर्माण होतो. मोटरचा कॅपॅसिटर जर हे ग्राउंड झालं असेल म्हणजे त्यामध्ये अर्थ फॉल्ट आला असेल तरी हा दोष निर्माण होतो. मोटरमधील ग्राउंड दोष शोधण्यासाठी सिरीज टेस्ट लॅम्प वापरतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सिरीज टेस्ट लॅम्पची एक टेस्ट लीड मोटरच्या वाइंडिंग टर्मिनलला जोडतात तर दुसरी टेस्ट लीड ही मोटरच्या स्टेटर कोअरला जोडतात. म्हणजे एक मोटरच्या आउटर बॉडीला आणि एक लीड ही मोटरच्या आउटर बॉडीला जोडलेली असते. जर लॅम्प प्रकाशित झाला तर वाइंडिंगमध्ये ग्राउंड दोष आहे म्हणजे अर्थ फॉल्ट आहे असे समजावे.
सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने कॅपॅसिटरमधील ग्राउंड दोष शोधण्यासाठी टेस्ट लॅम्पची एक लीड कॅपॅसिटरच्या एका टोकाला तर दुसरी टेस्ट लीड ही मोटरच्या बॉडीला जोडतात. जर लॅम्प प्रकाशित झाला तर कॅपॅसिटर ग्राउंड झाला आहे असे समजावे आणि जर लॅम्प प्रकाशित झाला नाही तर कॅपॅसिटर चांगला आहे असं समजावे. कॅपॅसिटरचे मोटरला जोडलेले कनेक्शन काढून या मोटरची या पद्धतीने तपासणी घ्यावी. कॅपॅसिटर जोडलेले असताना तपासणी केली असता तर चुकीचं रीडिंग भेटायची शक्यता असते. जर मोटर ग्राउंड झाली असेल तर मोटर उघडून सेंट्रिफ्युगल स्विचचे टर्मिनल वेगळे करावे. त्यानंतर सेंट्रिफ्युगल स्विच आणि वाइंडिंग वेगळी वेगळी तपासावी. दोन्ही याचं स्वतंत्ररित्या टेस्टिंग करावं. जर सेंट्रिफ्युगल स्विचमध्ये अर्थ फॉल्ट असेल तर तो मेकॅनिकली दुरुस्त करावा किंवा बदलावा आणि वाइंडिंगमध्ये अर्थ फॉल्ट असेल तर नेमकी कोणती वाइंडिंग अर्थ झाली आहे ते शोधावे. मोटरचे कॉमन टर्मिनल मोकळे करून त्याची चाचणी घ्यावी आणि जर रनिंग वाइंडिंग अर्थ असेल तर रनिंग वाइंडिंगचे टर्मिनल मोकळे करून सिरीज टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने चाचणी घ्यावी. जर लॅम्प कोणत्याही कॉईलच्या ठिकाणी प्रकाशित झाला तर संपूर्ण रिवाइंडिंग करावे. कोरपासून कॉईल इन्सुलेट करण्याचा प्रयत्न करावा आणि जर ते शक्य नसेल तर कॉईल बदलावी. यानंतरचा फॉल्ट पाहू आपण. ओपन सर्किट. स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंगमध्ये अखंडत्व नसणे म्हणजे ओपन सर्किट होय. अखंडत्वाचा अर्थ त्यातनं जो करंट वाहतो तो सतत वाहत असण्याची स्थिती. स्टार्टिंग किंवा रनिंग वाइंडिंगमधील ओपन सर्किट दोष शोधण्यासाठी सिरीज टेस्ट लॅम्पचा सर्वात जास्त वापर केला जातो. हे टेस्टिंग करण्याकरता याची टोके वाइंडिंगला जोडावी. जर लॅम्प प्रकाशित झाला तर सर्किट बरोबर आहे आणि जर लॅम्प प्रकाशित झाला नाही तर त्यामध्ये ओपन सर्किट दोष असतो असे सिद्ध होते. जर स्टार्टिंग वाइंडिंग सेंट्रिफ्युगल स्विचला जोडलेला असेल तर सिरीज टेस्ट लॅम्पची टर्मिनल्स स्टार्टिंग वाइंडिंगला जोडावे. जोपर्यंत सेंट्रिफ्युगल स्विचचे दोन्ही कॉन्टॅक्ट एकाच वेळी दाबले जात नाहीत तोपर्यंत लॅम्प प्रकाशित होत नाही. स्विच दाबल्यानंतर जर लॅम्प प्रकाशित झाला नाही तर स्विच किंवा वाइंडिंग ओपन सर्किट असते. बहुतेक जळाल्याने किंवा खराब कॉन्टॅक्टमुळे सेंट्रिफ्युगल स्विचेस दोषयुक्त असतात म्हणून कॉन्टॅक्ट साफ करावे. तसाच फिरणाऱ्या भागाचा दाब ॲडजस्ट करावा. या इथे आकृतीमध्ये अर्थ फॉल्ट कसं टेस्ट करावा ते दाखविलेलं आहे. सिंगल फेज इनपुट सप्लाय आहे. त्यातील एक वायर सिरीज टेस्ट लॅम्पच्या एका टोकाला जोडलेला आहे. इनपुट सप्लायचा एक वायर हा मोटरच्या बॉडीला लावलेला आहे आणि दुसरा सिरीज टेस्ट लॅम्पचा दुसरा टर्मिनल हा कॉईलच्या एका टोकाला लावला आहे. उदाहरणार्थ तिथे 4 कॉईल कन्सिडर केले आहे. त्यातल्या एक एक टोकाला लावून आपण टेस्ट करायला जातो. जर लॅम्प लागला तर अर्थ फॉल्ट आहे. लॅम्प लागला नाही तर बॉडी आणि कॉईलमध्ये कनेक्शन नाही हे सिद्ध होते. त्यानंतरची जी फिगर दाखवली आहे ती कंटिन्युटी आणि शॉर्ट सर्किट टेस्ट. वरील अर्थ फॉल्टच्या टेस्टप्रमाणेच यामध्ये सुद्धा सिरीज टेस्ट लॅम्प वापरतो. बॉडी आणि कॉईलमध्ये आपण टेस्टिंग घेतो. लॅम्प लागण्याच्या कंडिशनवरनं आपण शॉर्ट सर्किट आहे की ओपन सर्किट आहे ते ठरवितो. शॉर्ट सर्किट फॉल्ट. वाइंडिंगचे एक किंवा एकापेक्षा जास्त वेढे विद्युतदृष्ट्या एकत्र येतात त्यास शॉर्ट सर्किट असे म्हणतात. याचा अर्थ असा की त्याचा जो इंटेंडेड पाथ आहे की ज्या पाथमधनं करंट वाहायला पाहिजे तिथून करंट न वाहता तो बायपास होऊन शॉर्टकट निर्माण करतो. दॅट इज द शॉर्ट सर्किट फॉल्ट. एखाद्या नवीन वाइंडिंगचे इन्सुलेशन हलक्या दर्जाचे असेल तरीसुद्धा अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
दुसऱ्या एखाद्या स्थितीमध्ये ओव्हरलोडमुळे उष्णता निर्माण होऊन इन्सुलेशन कमकुवत होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते. या फिगरमध्ये इंटरनल ग्राउलरद्वारा स्टेटर कॉईलमधील शॉर्ट सर्किट मोजण्याचा स्केमॅटिक डायग्राम दाखवलेला आहे. लेफ्ट हँड साईडला इंटरनल ग्राउलरचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दाखविलेलं आहे. स्टेटरच्या आतमध्ये ग्राउलर ठेवलेला आहे. त्या कॉईलच्या टोकावरती ॲमिटर कनेक्टेड दाखवलेला आहे. त्या ॲमिटरमध्ये जो करंटचं इंडिकेशन दिसते त्या करंटच्या इंडिकेशनवरनं आपण हा निष्कर्ष काढू शकतो. राईट हँड साईडला जी फिगर आहे तो एक्सटर्नल ग्राउलरची फिगर आहे. त्याच्यावरती जॉ आहे. त्या जॉवरती रोटर किंवा डी सी मोटर असेल तर आर्मेचर ठेवलेलं असते. त्या एक्सटर्नल ग्राउलरवरती जे ॲमिटर आहे त्या ॲमिटरमधलं रिडिंग पाहूनही आपण त्या कॉईलमधलं शॉर्ट सर्किट पाहू शकतो. किंवा तसंच त्या आर्मेचरच्या टॉप साईडला हॅकसॉचं ब्लेड ठेवून त्याच्या व्हायब्रेशन्सवरनंसुद्धा आपण त्यामधलं शॉर्ट सर्किट ओपन सर्किट लक्षात घेऊ शकतो. स्टेटरमधल्या शॉर्टेड कॉईल शोधण्याच्या काही खालीलप्रमाणे आपल्याला शोध घेता येईल. मोटर थोडा वेळासाठी सुरू करून सर्वात जास्त गरम असलेली कॉईल हाताच्या स्पर्शाने शोधता येते. लॅमिनेटेड आयर्न कोअरभोवती कॉईल गुंडाळलेला इंटरनल ग्राउलर जर वापरला त्याला आपण 110 AC व्होल्टेज इनपुटला असतो. तर तो स्लॉटवरून फिरत असताना रोटर आर्मेचर टेस्टिंगसाठी रोटरची एक बाजू ग्राउलरवर ठेवलेली असते. त्या रोटरच्या दुसऱ्या वरच्या बाजूला हॅकसॉचं ब्लेड झाल्यानंतर ब्लेड जर थरथरली तर त्यामध्ये शॉर्ट सर्किट आहे असे समजावे. तसेच ॲम्पियर मीटरवरील करंटचे रिडिंग पाहूनसुद्धा हा निष्कर्ष काढता येतो. त्यानंतरची टेस्ट आहे व्होल्टेज ड्रॉप टेस्ट. व्होल्टेज ड्रॉप टेस्टमध्ये वाइंडिंग ही DC सप्लायच्या कमी दाबाला जोडलेली असते. प्रत्येक कॉईलच्या दरम्यानचे व्होल्टेज मोजले जाते. या कॉईलमध्ये कमी व्होल्टेज असते ती कॉईल शॉर्ट असते. नंबर 5 AVO मीटर. AVOचा अर्थ असा की ॲम्पियर, व्होल्ट आणि ओहम या तिन्ही गोष्टी एका मीटरद्वारे मोजता येतात. त्याला AVO मीटर असे म्हणतात. या पद्धतीमध्ये प्रत्येक कॉईलचा रेजिस्टन्स मल्टीमीटरच्या सहाय्याने मोजतात. ज्या कॉईलचा विरोध कमी असतो ती शॉर्टेड आहे असं समजतात. शॉर्टेड कॉईल दुरुस्त करण्यासाठी कॉईल बाहेर काढून रिवाइंडिंग करणे गरजेचे असते. जर तपासणी केल्यानंतर दोष रिवाइंडिंगशिवाय दुरुस्त करता येत असेल तर रिवाइंडिंग करावे. कॉईल किंवा ग्रुप कनेक्शन उलट किंवा चुकीचे झाले असल्यास रिव्हर्स कॉईल दोष निर्माण होतो. उलट किंवा चुकीचे कनेक्शन शोधण्यासाठी पोलॅरिटी टेस्ट घ्यावी लागते. त्यासाठी खालील 2 पद्धती आहेत. एक चुंबक सुई पद्धत व दुसरी 2 स्क्रूड्रायव्हरची पद्धत. चुंबक सुई पद्धत. चुंबक सुई म्हणजे मॅग्नेटिक निडल. चुंबक सुई पद्धतीमध्ये स्टेटर आडव्या स्थितीमध्ये ठेवून वाइंडिंगला लो DC व्होल्टेज देतात. एका पोलवरून दुसऱ्या पोलवर चुंबक सुई हळूहळू फिरवावी. जर वाइंडिंग बरोबर जोडली असेल म्हणजे वाइंडिंगचे कनेक्शन जर बरोबर असेल तर चुंबक सुई प्रत्येक पोलवर उलट होते. कारण पोलचं कन्स्ट्रक्शन पहिला पोल जर समजा N असेल तर दुसरा पोल हा S होतो. म्हणजे पोलची पोलॅरिटी बदलते. पोलची पोलॅरिटी बदलतात तर चुंबक सुईची सुद्धा इंडिकेशन हे आपल्याला बदललेलं दिसलं पाहिजे. परंतु प्रत्येक पोलवरती जर चुंबक सुई एकच डायरेक्शन दाखवत असेल तर त्यातले कनेक्शन चुकले आहेत असे समजावे. 2 स्क्रूड्रायव्हर पद्धती. 2 स्क्रूड्रायव्हर पद्धतीमध्ये स्टेटर उभ्या स्थितीमध्ये ठेवल्यानंतर वाइंडिंग AC किंवा DC सप्लायच्या लो व्होल्टेजला जोडतात.
एक स्क्रूड्रायव्हर निकटच्या पोलच्या मध्यावर ठेवतात. निकटच्या दोन पोलमधील पोलॅरिटी बरोबर असेल तर स्क्रूड्रायव्हर आकर्षिले जातील आणि जर पोलॅरिटी बरोबर नसेल तर एक स्क्रूड्रायव्हर दुसऱ्या स्क्रूड्रायव्हरला प्रतिकर्षित म्हणजे रिपल्शन करतो. एका पोलची पोलॅरिटी चुकीची आहे असे निदर्शनास आले तर त्या पोलचे टर्मिनल उलट करून बरोबर करू शकतो. थोडक्यात सांगायचे झाले, आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर दोन स्क्रूड्रायव्हर असे ठेवलेले आहेत तर ते दोघंही एकमेकाकडे आकर्षित झाले पाहिजेत. परंतु ते जर एकमेकाला रिपेल करत असतील तर ते जे संलग्न पोल आपण आकृतीमध्ये पाहतो आहे ते सारख्या पोलॅरिटीचे आहेत असं समजतात, कारण ॲडजसंट पोलॅरिटी ही भिन्न असायला पाहिजे, म्हणजे एन एस अशा प्रकारेच असायला पाहिजे. मित्रांनो, आज आपण सिंगल फेज मोटरमधील ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, ग्राउंड फॉल्ट, पोलॅरिटी टेस्ट आपण पाहिली. यावरती काय प्रश्न विचारू शकतात त्याचा आपण आढावा घेऊ. विद्युत दोष तपासणीसाठी वापरले जाणारे काही टूल्स, मीटर्सची नावे सांगा. या टूल्स आणि मीटर्सचे नावं ही तोंडपाठच असायला पाहिजे आणि हे सांगताना बरेचदा त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन किंवा त्याचं थोडासा रफ का होईना त्याचा डायग्राम आपल्याला काढता येणे आवश्यक आहे. त्यातील टेस्टिंग लीड्स आणि नेमकं तो काय टेस्ट करायसाठी वापरतो हे लिहिणं गरजेचं आहे. सेकंड, सिंगल फेज मोटरमध्ये ग्राउंड दोष कसा तपासतात ते स्पष्ट करा. असा प्रश्न येतो त्यावेळेस मोटरचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन काढावं, सिरीज टेस्ट लॅम्प काढावा व सिरीज टेस्ट लॅम्पचा टेस्टिंग लीड्स कॉईलला, बॉडीला, सप्लाय टर्मिनलला जो कोणता भाग आपण चेक करणार आहे ते लिहायचं व ती फिगर काढल्यानंतर त्याखाली त्याचा निष्कर्ष लिहावा. थर्ड, सिंगल फेज मोटरमध्ये ओपन सर्किट दोष कसा तपासतात ते स्पष्ट करा. सिरीज टेस्ट लॅम्प, मल्टीमीटर याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असलेला सर्किट डायग्राम काढावा व प्रत्येक स्थितीचा निष्कर्ष त्याखाली लिहावा. नंबर 4, सिंगल फेज मोटरमध्ये शॉर्ट सर्किट दोष कसा तपासतात ते स्पष्ट करा. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये शॉर्ट सर्किट दोष काय आहे पहिल्यांदा याचं 2 किंवा 3 ओळीमध्ये विवेचन करावं. त्यानंतर मोटरला सिरीज टेस्ट लॅम्पद्वारे कनेक्शन करून त्याच्या वेगवेगळ्या स्थिती दाखवून किंवा प्रत्येक पार्ट दाखवून त्याबद्दलचा निष्कर्ष त्याच्याखाली लिहावा. सिंगल फेज मोटरमध्ये व्होल्टेज ड्रॉप टेस्ट कशी करतात ते स्पष्ट करा. एव्हिओमीटरद्वारा ही टेस्ट करतात. एव्हिओमीटरचे कनेक्शन टर्मिनल्स दाखवून याबद्दलचा निष्कर्ष लिहावा. सिंगल फेज मोटरमध्ये एव्हिओमीटर टेस्ट कशी करतात ते स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर आताच आपण पाहिलेल्या प्रश्नासारखाच आहे. हा प्रश्न फक्त शब्द फिरून विचारला जाऊ शकतो एवढे लक्षात घ्यावे. नंबर 7, सिंगल फेज मोटरसाठी चुंबक सुई पद्धत स्पष्ट करा. मोटरची पोलॅरिटी चेक करण्यासाठी चुंबक सुई पद्धत वापरतात. हे पहिल्यांदा 2 ते 3 ओळीमध्ये स्पष्ट लिहावे. त्यानंतर चुंबक सुईचं डायरेक्शन कशा पद्धतीने योग्य राहणे आवश्यक आहे हे लिहावं व चुंबक सुईची जर डायरेक्शन बदलली तर काय दोष आहे याचं विवेचन करावं. नंबर 8, सिंगल फेज मोटरसाठी 2 स्क्रूड्रायव्हर पद्धती स्पष्ट करा. स्टेटर दाखवून त्यामध्ये स्क्रूड्रायव्हर दाखवावे. या स्क्रूड्रायव्हरमध्ये ॲट्रॅक्शन आहे की रिपल्शन आहे व ते कोणत्या स्थितीमुळे निर्माण होऊ शकतो त्याचं विवेचन करावं व डिझायरेबल कंडिशन काय आहे, लगतचे पोल हे विरुद्ध असायला पाहिजेत ही लिहून स्क्रूड्रायव्हरमध्ये आकर्षण आहे अशा पद्धतीने याचा निष्कर्ष लिहावा. मित्रांनो, आज आपण सिंगल फेज मोटरमधील टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग व रिपेरिंगचे टेक्निक्स पाहिले.
मित्रांनो, आज आपण इव्हा एज्युकेशन अकॅडमीद्वारा आयोजित वेब लेक्चर सिरीजमध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर टेस्टिंग, फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेरिंगबद्दल तांत्रिक बाबीचा अभ्यास केला. तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल. तेव्हा आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा, लेक्चरला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.